तर मुलांना आता आपण पाहणार दर्शकता म्हणजेच इंडिकेटर आहे. दर्शक म्हणजे काय आहे आपण ते पाहणार आहोत. बघा इथे दिलेलं आहे आम्ल आहे आणि आम्लरी आहे. जे पदार्थ आम्लधर्मी किंवा आम्लारी धर्मी नसतात ते रासायनिकदृष्ट्या उदासीन असतात. त्यांनी सांगितलं आहे की जे पदार्थ आम्लधर्मी किंवा आम्लधर्मी नसतात बघा त्यांना काय म्हणते रासायनिकदृष्ट्या कसे आहेत उदासीन आहेत. अशा प्रकारचे जे आम्ल आहे आणि आम्लारी आहे. आम्लामध्ये बघा तुम्हाला इथे फरक दिसत आहे की ते आम्ल आहे जो निळा लिटमस आहे तो लाल झालेला आहे म्हणजे तो आम्ल पदार्थ आहे. इथे आम्लारी म्हणजे जो लाल लिटमस आहे तो निळामध्ये परिवर्तन झालेला आहे म्हणजेच तो कसा आहे आम्लारी आहे. या दोन्ही चित्रामध्ये काय आहे फरक तुम्हाला इथे दिसून येत आहे. जिचे पदार्थ कसे आहे बघा आम्ल किंवा आम्लारी पदार्थाची चव घेणे किंवा त्यांना स्पर्श करणे खूप अपायकारक असल्याने त्यांची ओळख करण्यासाठी देखील दर्शक आहे. म्हणजे आम्ल किंवा आम्लारीच्या पदार्थाची जी चव घेणे किंवा म्हणजे त्याचं टेस्ट करणे किंवा त्यांना स्पर्श करणे किंवा त्याचा वास घेणे हे काय आहे स्पर्श करणे खूप अपायकारक आहे असं सांगितलं आहे. व त्याची ओळख करण्यासाठी आणि सांगितलं की त्याला तो आपण स्पर्श करायचा नाही, त्याला आपण टेस्ट करायची नाही, त्याला हात लावायचा नाही आहे किंवा त्याला वास देखील त्याचा घ्यायचा नाही. म्हणून जे विशिष्ट पदार्थाचा वापर केला जातो की ज्यांच्या आपल्याला ते पदार्थ ओळखण्यासाठी जे विशिष्ट पदार्थाचा त्याच्यामध्ये जो वापर केला जात आहे त्या पदार्थाला काय म्हटलं जात आहे दर्शक. म्हणजे जे पदार्थ आम्ल व आम्लारीच्या संपर्काने स्वतःचा रंग बदलतात त्यांना दर्शक असे म्हटले जाते. की बघा इथे तुम्हाला पदार्थाचा जो रंग आहे तो बदलताना इथे दिसत आहे. म्हणजेच मुलांनो इथे काय आहे की जो आम्ल आहे आणि आम्लारी आहे म्हणजे इथे निळा लिटमस कागद आहे तो कसा झालेला आहे तो लाल ज्यामध्ये झालेला जो निळाचं परिवर्तन जो झालेला आहे बघा जो निळाचं परिवर्तन तो लालमध्ये झालं आहे परंतु इथे लालचं जे परिवर्तन आहे ते निळ्यामध्ये झालेलं आहे. मग अशा प्रकारे जे पदार्थ आम्ल व आम्लारीच्या संपर्काने स्वतःचा रंग बदलतात बघा त्यांनी पुन्हा एकदा वाक्य सांगते की जे पदार्थ आहे आम्ल व आम्लारीच्या संपर्काने म्हणजे संपर्कामध्ये म्हणजे एकमेकाच्या जेव्हा सानिध्यामध्ये येतात एक प्रकारच्या की जेव्हा हा लिटमस कागद आहे हा एका द्रावणामध्ये जेव्हा बुडवला जातो म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्र आलेल्या आहेत दोन घटक एकत्र आले आहेत म्हणजे त्यांचा संपर्क झाला आहे व त्या स्वतःचा रंग बदलतात त्यांना काय म्हटले जात आहे दर्शक असं म्हटलं जात आहे. अगदी सोपे आहे समजण्यामध्ये त्याच्यामध्ये काहीही कठीण नाही आहे. इथे चित्राच्या माध्यमातून मुलांना तुम्हाला हे आधीच समजून आलेलं आहे. बघा आता प्रयोगशाळेतील दर्शक आता प्रयोगशाळेमध्ये त्यांनी दर्शक सांगितलेलं आहे. इथे तुम्हाला काही लिटमस कागद तुम्हाला दिलेले आहेत इथे चित्रात पाहू शकता. बघा आम्ल व आम्लारी पदार्थाचे परीक्षण करण्यासाठी प्रयोगशाळेत मुख्यत्वे लिटमस कागदाचा वापर केला जात आहे किंवा आम्ल व आम्लारी पदार्थ कोणते आहेत हे पाहण्यासाठी हा दर्शक वापरला जातो. मग दर्शक म्हणजेच काय आहे लिटमस कागद आहे. मग इथे तुम्हाला हा निळ्या रंगाचा आणि तुम्हाला इथे पिंक कलरचा कागद दिसत आहे. बघा आम्ल व आम्लारी पदार्थाचे परीक्षण करण्यासाठी म्हणजेच काय की त्याप्रमाणे त्याची जी चाचणी घेण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये मुख्यतः लिटमस कागदचा देखील वापर केला जातो की हे कागद हे हा आम्ल आहे का आम्लारी आहे हे ओळखण्यासाठी या कागदांचा तिथे सर्रासपणे वापर करण्यात आहे. हा कागद लायक्रेन म्हणजे दगडफूल नावाच्या वनस्पतीच्या अर्कापासून तयार केला जात आहे. कोणत्या वनस्पतीपासून बघा त्यांनी सांगितलंय की हा कागद लायकेन म्हणजेच काय की जो मराठीमध्ये शब्द आहे दगडफूल या नावाची जी अशा प्रकारची बघा ही जी वनस्पती आहे या वनस्पतीच्या अर्कापासून म्हणजे त्याचं जे बीज आहे त्या बीजापासून हा कागद तो तयार केला आहे. त्याचं जे साल आहे त्याच्यापासून हे कागद तयार करण्याची ती प्रक्रिया इथे झालेली आहे आणि त्याच्यापासून हा कागद बनला आहे तो तांबड्या किंवा निळ्या रंगाचा दिसत आहे. म्हणजे हा जो कागद आहे तांबडा आणि निळा ह्या दोन प्रकारामध्ये आपल्याला आढळत आहे. निळा लिटमस आम्लात बुडवल्यावर तांबडा होतो. जो निळा लिटमस आहे बघा जो निळा लिटमस हे जे आम्ल आहे या आम्लामध्ये बुडवल्यानंतर जो तांबडा होतो आणि तांबडा लिटमस हा कागद आम्लारीमुळे निळा होतो. बघा अशा दोन प्रकारच्या दोन विभिन्न गोष्टी इथे आपल्याला दिसत आहे. पहिला काय आहे आपण परत वाचणार आहोत. जो निळा लिटमस आहे बघा इथे जो दिला आहे तो पहिला निळा लिटमस आम्लात बुडवल्यावर तो काय होत आहे तांबडा होत आहे. ही पहिली प्रक्रिया आहे. जो निळा लिटमस आहे तो कशामध्ये आपण ह्या आम्लामध्ये बुडवलेला आहे. हे काय आहे आम्ल आहे. आम्लात बुडवल्यावर तो कसा होत आहे तांबडा होत आहे आणि जो तांबडा जो लिटमस आहे तो कागद आम्लारीमुळे काय होत आहे तो निळा होत आहे. म्हणजे ही दुसरी प्रक्रिया आहे. तर अशा प्रकारे आम्ल पदार्थ कोणता व आम्लारी पदार्थ कोणता हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर अशा प्रकारे बघा जे पदार्थ आहे या प्रयोगाच्या माध्यमातून आपण इथे पाहत आहोत. बघा निळा लिटमस आम्लात बुडवल्यावर तांबडा होतो आणि तांबडा लिटमस कागदामुळे काय होत आहे
निळा लिटमस आम्लात बुडवल्यावर तांबडा होतो आणि तांबडा लिटमस हा कागद आम्लारीमुळे काय होत आहे, निळा होत आहे. तर अशा प्रकारे या प्रयोगाच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे. त्याचप्रमाणे मिथेल ऑरेंज हा दर्शकाचा मूळ रंग हा नारंगी असून हा दर्शक आम्लामध्ये गुलाबी तर आम्लारीमध्ये पिवळा होत असते. म्हणजे आता इथे देखील बघा ओळखण्याची शक्यता आहे की इथे जे म्हणजे मिथेल ऑरेंज हा दर्शकाचा जो मूळ रंग काय आहे, नारंगी असून हा दर्शक आम्लारीमध्ये तर आम्लामध्ये टाकला तर तो गुलाबी होतो, तर आम्लारीमध्ये टाकला तर तो कसा होत आहे, पिवळा होत आहे. इथे मुलांना शब्दामध्ये तुम्हाला फरक बघायचा आहे किंवा लक्षात घ्यायचा आहे. हा जो फरक आहे बघा, इथे काय सांगत आहे, आम्लामध्ये टाकला तो काय होत आहे, गुलाबी होत आहे. पण आम्लारीमध्ये टाकला बघा, आम्ल आणि आम्लारी याच्यामध्ये फरक आहे. आम्लामध्ये टाकला तर तो गुलाबी होत आहे, पण आम्लारीमध्ये टाकला तर तो कसा होत आहे, पिवळा होत आहे. आणि म्हणून या जगामध्ये काय होत आहे, फरक येत आहे. मग अशा प्रकारे त्याचे परीक्षण केलं जातं, त्याची चाचणी घेतली जाते की हा जो मूळ पदार्थ आहे तो कशा प्रकारचा आहे हे देखील इथे सांगितले. मग आता त्यांनी सांगितले आम्ल आहे, मिथेल ऑरेंज आहे आणि आम्लारी आहे. बघा अशा प्रकारे परीक्षा जे दर्शक त्यांनी ठरवलं आहे, त्यांनी सांगितलं आहे हे काय पदार्थ आहे, आम्ल कसं आहे ते लाल दिसत आहे, जे आम्लारी आहे ते कसं आहे, पिवळा आहे. आणि म्हणून त्यांनी की मिथिल ऑरेंज हे काय आहे, मिथिल ऑरेंज आहे. हे दर्शकाचा मूळ रंग काय आहे, नारंगी आहे. परंतु हा जर दर्शक आम्लारीमध्ये टाकला, मग त्यांनी सांगितले की आम्लामध्ये जर टाकला तर इथे काय होणार आहे, गुलाबी होणार आहे. तर आम्लारीमध्ये कशा प्रकारचा इथे पिवळा दिसत आहे. हा प्रयोग त्यांनी इथे तुम्हाला करून दाखवलेला आहे. फिनोल्फेथेलीन मुळात रंगहीन असून हा दर्शक आम्लामध्ये रंगहीन व आम्लारीमध्ये गुलाबी दर्शवतात. म्हणजे बघा आता हे आम्ल आहे आणि आम्लारी आहे. आता फिनोल्फेथेलीन मुळात हा काय आहे, रंगहीन आहे. म्हणजे त्याला कोणत्याच प्रकारचा रंग नाही. म्हणजे तो कसा आहे, म्हणजे जसं आपल्या पाण्याला कोणत्याही प्रकारचा रंग नाही, म्हणजे पाणी कसं आहे, पारदर्शक आहे. मग त्यांनी सांगितले की जो फिनोल्फेथेलीन हा जो आम्ल आहे हे कसं आहे, मुळात कसं आहे, रंगहीन आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा रंगहीन असून हा कसा आहे, दर्शक आम्लामध्ये कसं टाकला जातो तर रंगहीन होतो. मग आम्लारीमध्ये तो काय होत आहे, गुलाबी होत आहे. बघा इथे तुम्हाला इथे गुलाबी झालेला इथे दिसत आहे. आम्लारीमध्ये रंगहीन होत आहे, इथे आम्लामध्ये टाकला तर रंगहीन आहे आणि आम्लारीमध्ये टाकला तर तो गुलाबी होत आहे. मिथेल रेड या दर्शकाचा मूळ रंग हा तांबडा असून आम्लारीमध्ये तांबडाच राहतो व आम्लारीमध्ये तो पिवळा होतो. की त्याच्या रंगामध्ये कोणत्याही प्रकारचा इथे आपल्याला फरक आढळत नाही. तर मिथेल रेड हे दर्शकाचा मूळ रंग हा जर तांबडा आहे, तो आम्लामध्ये जर टाकला तर तो तांबडाच राहतो, त्याच्या रंगात फरक होत नाही. परंतु जर आम्लारीमध्ये टाकला तर त्याच्यामध्ये पिवळा रंग हा येत असतो. मग याच्या आम्लारीमध्ये हा पिवळा रंगामध्ये येत असतो. बघा अशा प्रकारे आम्लामध्ये टाकलं तर कोणताही फरक नाही, परंतु आम्लारीमध्ये टाकला तर तो पिवळ्या रंगाचा आपल्याला इथे दिसून येत आहे. आता घरगुती दर्शक त्यांनी जे सांगितले आहे, घरगुती दर्शक कोणते आहेत, प्रयोगशाळेतील दर्शक पदार्थ उपलब्ध नसल्यास घरातील अनेक पदार्थाच्या साहाय्याने नैसर्गिक दर्शक हे बनवता येतात. मग कोणते नैसर्गिक दर्शक बनवता येतात, बघा इथे उदाहरणार्थ अन्नाचा पिवळसर डाग हा धुतल्याने लालसर होणे. ते त्यांनी दिलं की उदाहरणार्थ अन्नाचा जो पिवळसर डाग धुतल्याने काय होत आहे, लालसर होत आहे. हा रंग बदल अन्नातील हळद व साबणामधील आम्लारीमधील होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेचा हा परिणाम आहे. म्हणजेच बघायचं त्यांनी की घरगुती दर्शक काय आहे की अन्नाचा जो पिवळसर डाग आहे धुतल्याने लालसर होतो, की जे आपल्या कपड्यावरती एखादा जर पदार्थ पडला असेल, मग तो कसा जर आपण त्याला जर धुतला, अन्नाचा जो पिवळसर डाग आहे, एखादी समजा आपल्या डाळ पडली आहे, एखादी भाजी पडली आहे, मग तो कसा आहे, पिवळसर डाग झाला आहे. मग तो जो धुतल्याने काय होतं, त्याच्या रंगामध्ये फरक पडत आहे. मग तो कसा होत आहे, इथे बघा चित्रात दिसत, इथे तुम्हाला सांगितलंय तो अगोदरचा जो डाग पडला आपल्या कोणत्याही कपड्यावरती, मग तो कसा दिसत आहे, पिवळसर दिसत आहे. मग त्याला धुतल्यानंतर तो कोणता रंग दिसत आहे, लालसर दिसत आहे. मग हा रंग बदल जो आहे अन्नातील हळद व साबणामधील आम्लामध्ये होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेचा परिणाम आहे. मग याच्यामध्ये देखील एक रासायनिक अभिक्रिया आहे, ती कोणती आहे, हा रंग बदल आहे अन्नामध्ये असलेले जे आपण हळद खातो त्या हळदीमुळे होत आहे, तर साबणामधील देखील आंबरे जो पदार्थ आहे त्या पदार्थामुळे देखील होत आहे. आणि त्याच्यामुळे जो आपला जो रंग आहे, जो पिवळा जो कलर होता, तो पिवळा कलरचा आपल्याला लालसर कलरमध्ये तो दिसत आहे. त्याच्या मागचं हे कारण आहे. इथे हळद हे दर्शकाचं कार्य करते आणि मग तिथे तो पिवळा काय आहे, तिथे हळदीमुळे तो पिवळा रंग झालेला आहे. मग लाल, कोबी, हळद, मुळा, टोमॅटो तसेच जास्वंद आणि गुलाबापासूनही नैसर्गिक दर्शक हे तयार करता येतात. त्यांनी सांगितलं की कोणत्या हा जे नैसर्गिक घटक दर्शक आहे ते कोणकोणते आहेत, जो लाल कोबी आहे तो आहे, हळद आहे, मुळा आहे, टोमॅटो आहे, तसेच जास्वंद आहे. तसं इथे हळद आहे, टोमॅटो आहे, त्याच्यामुळे जास्वंद आहे त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे सर्व गुलाबाची फुलं आहेत, ही सर्व नैसर्गिक पदार्थापासून ते तयार केली जातात. आता नैसर्गिक दर्शक बनवले, मग नैसर्गिक दर्शक बनवायचं तर काय पाहिजे आपल्याला, साहित्य. बघा आता त्याने इथे साहित्य काय काय दिलं आहे,
जास्वंद आहे, गुलाब, हळद, लाल कोबीची पाने, गालन कागद इत्यादी. आता आपल्याला इथे एक छोटा प्रयोग करून बघायचा आहे. तो कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे बघा आपण इथे पाहणार. मग आता कृती करायची आहे. काय कृती आहे बघा, इथे त्यांनी काय सांगितलं आहे. जास्वंद आणि गुलाबाच्या पाकळ्या पांढऱ्या गालन कागदावर घासून त्या पट्ट्या कापून घेणे व त्या पट्ट्या झाल्या जास्वंद आणि गुलाबाचे हे दर्शक आहे बघा. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं हे बघा, त्यांनी सांगितलं की जास्वंद आणि गुलाबाच्या ज्या पाकळ्या त्या पांढऱ्या गालन कागदावरती काय करायचे आहेत, घासून त्याच्या पट्ट्या तयार करून कापून घ्यायच्या आहेत. आणि त्या पट्ट्या झाल्या म्हणजे जास्वंद आणि गुलाब हे काय आहे त्याचं दर्शक आहे. मग अशा प्रकारे त्यांनी काय केलं, त्याच्या पट्ट्या कापलेल्या आहेत आणि त्या पट्ट्या तयार करून याप्रमाणे हळद दर्शक कागद तयार होत आहे. मग अशा प्रकारे तिथे हळद कागद प्रकार दर्शवत होत आहे बघा. तर अशा प्रकारे बघा त्यांनी काय सांगितलं की हळदीची पूड ही पाण्यात घालून, त्या हळदीची जी पूड आहे ती हळदीची पूड ही पाण्यात घालून त्या हळदीच्या पाण्यात गाळण कागद, त्याच्यामध्ये काय घ्यायचं आहे, गाळण कागद किंवा साधा कागद जरी घेतला तो थोडा वेळ बुडवून वाळवल्यावर त्या कागदाच्या पट्ट्या तयार करणे, याप्रमाणे हळद दर्शक हे कागद तयार होते बघा. अशा प्रकारे त्यांनी इथे हा जो प्रयोग करून दाखवला आहे की हळद दर्शक कागद कशा प्रकारे तयार होते ते अशा प्रकारे त्यांनी त्याचं ते साहित्य सांगितलं. जी हळदीची पूड ही पाण्यात घालून त्या हळदीच्या पाण्यात गाळण कागद किंवा साधा कागद थोडा वेळ बुडवून ठेवल्यावर वाळल्यावर त्या कागदाच्या पट्ट्या तयार करणे, याप्रमाणे हळद दर्शक कागद हे तयार होत असतील बघा. इथे तुम्हाला चित्रात दाखवलेलं आहे बघा. आता त्याने दुसरा जो प्रयोग दाखवला आहे तो कोणता आहे, लाल कोबीची पाने थोड्याशा पाण्यात कापून तापवणे. जी लाल कोबी आहे बघा, अशा प्रकारचा हा तुम्हाला काय दिसत आहे, लाल कोबी दिसत आहे. त्याची पाने थोड्याशा पाण्यात टाकून तापवणे म्हणजे त्याला गरम करणे. मग कोबीच्या पाण्याचे द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये कागद बुडवून बाहेर काढणे व त्याच्यामध्ये जो कागद आहे तो बुडवायचा आहे त्या द्रावणामध्ये आणि बुडवून बाहेर काढणे व कागद वाळल्यावर त्याचे छोटे छोटे तुकडे करून या प्रकारे कोबीच्या पाण्याचा दर्शक तयार करणे. या प्रकारे जे कोबीचे पाने आहेत त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, त्याचा एक प्रकारे दर्शक बनवायचं आहे. तर अशा प्रकारे छोटे छोटे पाने काय करायचे, कापून त्याच्यावर थोड्या वेळ पाण्यात द्रावणात टाकायचे आहेत आणि मग नंतर ते बाहेर काढायचे आहेत आणि छोटे छोटे तुकडे करून या प्रकारे कोबीच्या पाण्याचा हा काय झालेला आहे, दर्शक तयार झालेला आहे. या चित्रात दाखवल्याप्रमाणे हा देखील प्रयोग मुलांना तुम्ही घरी करून पाहू शकता. त्याचप्रमाणे आम्लधर्मी पदार्थाच्या द्रावणात खाण्याच्या सोड्याचे पाण्यामधील द्रावण टाकल्यावर बुडबुडे येतात किंवा ते फसफसते बघा. आता यांनी काय सांगितलंय की याप्रमाणे जे आम्लधर्मी जो पदार्थ आहे त्याच्या द्रावणात खाण्याचा सोडा टाकला, जे आम्लधर्मी जो पदार्थ आहे त्याच्यामध्ये जर आपण खाण्याच्या सोड्याच्या पाण्यामध्ये द्रावण टाकल्यावर अशा प्रकारे हे बुडबुड येतात. आपण पाण्यामध्ये काय टाकलं आहे, खाण्याचं सोडा टाकलं, मग अशा प्रकारे जे द्रावण आहे ते काय आहे, बुडबुडते किंवा फसफसते. जसं तुम्ही पाहिलं की जो खाण्याचा सोडा म्हणा किंवा एखादा इनो म्हणा, तो इनो समजा आपण फुल ग्लास भरून घेतला आहे आणि त्याच्यावर जर इनो टाकला आहे तर काय होणार आहे, साहजिकच मुलांना की ते सगळे द्रावण बाहेर येणार आहे. म्हणून जे आपण जेव्हा इनो घेतो किंवा ज्याप्रमाणे आपण जेव्हा एखादा खाण्याचा सोडा घेतो तर जे पाणी आहे ते कमीत कमी आपण अर्धा ग्लास किंवा त्याच्यापेक्षा थोडे वर टाकले पाहिजे. कारण जेव्हा आपण खाण्याचा सोडा किंवा आपण इनो टाकतो त्यावेळेस ते द्रावण आहे ते फसफसतं, ते उतू जातं बघ. अशा प्रकारे त्याला बुडबुडे येतात, ते द्रावण ग्लासापेक्षा देखील बाहेर जातं. अशा प्रकारे त्याला बुडबुडे येतात, त्या अशा प्रकारे फसफसतं, त्याला फेस येतो आणि अशा प्रकारे तिथे आपण बघा. तुम्ही हा जो प्रयोग आहे तो देखील तुम्ही करून बघा. एखादं पाणी घ्या आणि इनोचा एक पॉकेट घ्या किंवा खाण्याचा सोडा घ्या, ते अर्धा ग्लास पाण्यामध्ये टाका आणि काय निरीक्षण येत आहे हे देखील तुम्ही बघा मुलांनो. आणि मग तुम्हाला समजेल की कशा प्रकारे जे नैसर्गिक दर्शक बनवणे हे कशा प्रकारे इथे त्यांनी फुलापासून किंवा एखाद्या भाज्यापासून हे नैसर्गिक दर्शक बनवलेलं आहे हे देखील आपण या चित्राच्या माध्यमातून किंवा प्रयोगाच्या माध्यमातून आपण इथे पाहिलेले आहे. तर आता मुलांना आपण पाहू की सारांश म्हणजे काय, की सारांशमध्ये आज आपण कोणकोणते घटक घेतलेले आहेत, की आम्ल म्हणजे काय, आम्लारी म्हणजे काय, आम्लाचे जे उदाहरणं आहेत, आम्लारीची उदाहरणे कोणती आहेत, उदाहरणसिद्ध म्हणजे काय आहेत, दर्शक म्हणजे काय आहेत, व त्याचे सगळं प्रयोगाच्या माध्यमातून आपण नैसर्गिक दर्शक कशा प्रकारे बनवू शकतो हे देखील आपण घटक घेतलेले आहेत बघा. याच्यामध्ये झाले की या आम्ल व आम्लारीची ओळख करून घेतली आहे. त्याचप्रमाणे वापरले जाणारे दर्शक व नैसर्गिक दर्शक याचा देखील त्यांनी अभ्यास केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण या पाठामध्ये असलेले हर एक जे घटक आहेत ते कव्हर केलेले आहेत आणि या पाठाच्या दरम्यान असलेले जे सर्व घटक आपण सविस्तररित्या उदाहरणाच्या मार्फत, चित्रकरणाच्या मार्फत स्पष्ट करून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे या पाठाच्या दरम्यान असलेले जे सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तर हे कोणते आहेत ते देखील बघण्याचा आता आपण
प्रयत्न करूया. तर नमस्कार मुलांनो, आता आपण पाहणार आहोत की या पाठाच्या दरम्यान असलेल्या आम्ल व आम्लवारी ओळख या पाठात असणारे सराव, खेळ, परीक्षा, प्रश्न उत्तर ही कोणत्या प्रकारचे आहे ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करूया. आपले जे 4 टास्क आहे, सराव, खेळ, परीक्षा, प्रश्न उत्तर, या 4 टास्कमध्ये आपले जो प्रथम आहे तो आपण पाहणार आहोत. सर्वच्या माध्यमातून आपण प्रश्न उत्तर बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नाला. आपल्या सरावाच्या माध्यमातून जिथे तुम्हाला 2 ऑप्शन्स असणार आहे. या 2 ऑप्शनपैकी आपलं जे पहिलं क्वेश्चन असणार, जे आन्सर असणार आहे ते आपलं आपण क्लिक करणार आहोत. चला आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाचा. आपला पहिला प्रश्न आहे बघा, इथे दिला आहे आम्लातील प्रमुख घटक डॅश डॅश आहे. मग आम्लातील प्रमुख घटक हा कोणता आहे? इथे तुम्हाला 2 ऑप्शन्स आहे. त्या 2 ऑप्शनपैकी आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे हायड्रोजन आयन आहे आणि हायड्रॉक्साईड आयन आहे. आता इथे जो प्रिंटिंग मिस्टेक झालेला आहे, इथे ON लिहिलेलं आहे परंतु हे आयन आहे. हायड्रोजन आयन आणि हायड्रॉक्साईड आयन हे 2 प्रकार आहेत. यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे आम्लातील प्रमुख जो घटक आहे तो कोणता आहे मुलांना? हायड्रोजन आयन हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. चला आपला जो दुसरा प्रश्न आहे आपण पाहणार आहोत. आम्लरेतील प्रमुख घटक हे डॅश डॅश आहे. आम्लरेतील जे प्रमुख घटक आहेत ते कोणते? तुम्हाला इथे 2 पर्याय दिले आहेत. यापैकी बघा आपलं योग्य उत्तर आहे हायड्रॉक्साईड आयन आणि हायड्रोजन आयन आहे. तर बघा हे आम्लारीतील सांगितलं आहे म्हणून जे आपलं इथे दोनापैकी जे योग्य उत्तर आहे हायड्रॉक्साईड आयन आणि हायड्रोजन आयन, यापैकी आपलं योग्य उत्तर आहे हायड्रॉक्साईड आयन हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जे टार्टारिक हे डॅश डॅश आम्ल आहे, कोणत्या प्रकारचं आम्ल आहे त्यांनी विचारलं. मग त्यांनी विचारलं सेंद्रिय आहे का असेंद्रिय आहे. तर आपण मुलांना पाठाच्या दरम्यान पाहिलं होतं की जे टार्टारिक हे जे आम्ल आहे कोणतं आहे? सेंद्रिय आम्ल आहे आणि म्हणून जे आपलं इथे योग्य उत्तर असणारे टार्टारिक हे सेंद्रिय आम्ल, यावर आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, लिटमस कागद हा डायजॅश नावाच्या वनस्पतीच्या अर्कापासून तयार केला जात आहे. कोणत्या वनस्पतीच्या अर्कापासून तयार केला जात आहे? मग इथे तुम्हाला 2 वनस्पतीची बघा इथे नावं दिलेली आहेत. एक आहे लायकेन आहे आणि दुसरं आहे नीम आहे. तर लायकेन आणि नीम या खोडाच्या वनस्पतीपासून जो लिटमस कागद ह्याची निर्मिती तयार केली जाते बघा, आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ज्या 2 पैकी आपलं योग्य उत्तर आहे लायकेन हा जो वनस्पती हे आपले इथे करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणून आन्सर मग कसं वाचणार आहोत? लिटमस कागद हा लायकेन नावाच्या वनस्पतीच्या अर्कापासून तयार केला जातो, हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आम्लाची धातूसोबत अभिक्रिया होऊन डॅश डॅशची निर्मिती होते. त्यांनी सांगितलं की आम्लाची धातूसोबत अभिक्रिया होऊन मग कोणत्या गोष्टीवर होते? बघा हायड्रोजन आहे आणि सल्फर आहे. यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे की आम्ल आहे, ज्याच्या आम्लाची धातूबरोबर अभिक्रिया होऊन काय बनत आहे? तर सल्फर नाही, तर आपला उत्तर आहे हायड्रोजन बनत आहे. हायड्रोजनची इथे निर्मिती होत आहे आणि म्हणून आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कार्बनिक आम्ल हे सौम्य आम्ल आहे. आता तो बघा हा जो प्रश्न आहे बघा, हा बरोबर चुकी बरोबर या माध्यमातून विचारलेले आहेत. पहिले जे प्रश्न 5 होते ते 5 प्रश्न कसले होते मुलांनो? की ते ऑप्शनच्या माध्यमातून, म्हणजे पर्याय होते. तुम्हाला 2 ऑप्शन होते, 2 पर्याय होते. आता जे पुढचे 5 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये चुकी बरोबरच्या माध्यमातून प्रश्न आहे आणि त्यातला जो पहिला प्रश्न आहे तो आहे मुलांनो, कार्बनिक आम्ल ही सौम्य आम्ल आहे का? मग त्यापैकी त्यांनी बरोबर का चूक उत्तर दिले? तर यापैकी जे आपलं उत्तर आहे ते बरोबर आहे की कार्बनिक आम्ल हे कसं आहे? सौम्य आम्ल आहे, म्हणजे ते जास्त घातक नाही आहे. म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, धातूची ऑक्साईड आम्लधर्मी असतात. जे धातू आहेत, धातूची जे ऑक्साईड आहेत ते आम्लधर्मी आहेत का? म्हणजे आम्लधर्मी असतात. मग त्यांनी फक्त विधान दिलं आहे. मग यापैकी आपलं जे उत्तर असणार आहे बरोबर आहे की चूकच्या माध्यमातून हे उत्तर असणार आहे? मग यापैकी आपलं जे योग्य उत्तर असणार आहे की धातूचे जे ऑक्साईड आहे ते आम्लधर्मी असतात, हे उत्तर आपलं बरोबर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, मीठ हा आम्लधर्मी आहे. मग मीठ हा आम्लधर्मी आहे का? तर मीठ हा आम्लधर्मी नाही आहे आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार तिथे आपण चूक आपण बोलणार आहोत की मीठ हा आम्लधर्मी नाही, तो कसा आहे? आम्लरी आहे आणि म्हणून जे आपलं जे योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्षारामुळे धातूचे क्षरण होते का? क्षरण होते म्हणजे विघटन होते का? की जे क्षार आपल्या बॉडीमध्ये असतात त्याचं क्षरण होत आहे का? ते निघून जात आहेत का क्षारामुळे? मग त्याच्यामध्ये आपलं योग्य उत्तर काय असणार की क्षारामुळे धातू क्षरण होते. त्यांनी काय दिलंय? फक्त चुकी बरोबर मध्ये. मग त्यामुळे क्षारामुळे धातूचे काय होत आहे? क्षरण होत आहे, हे आपलं उत्तर बरोबर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्षार उदासीन असतात. तर क्षार उदासीन असतात का? मग बरोबर की चूक मध्ये त्यांनी दिले की क्षार हे कसे आहेत? उदासीन आहेत आणि म्हणून जे आपलं इथे उत्तर असणार आहे ते उत्तर
बरोबर असणार आहे. क्षार हे कसे आहेत, उदासीन आहे. क्षार हे उदासीन असतात, हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण इथे सरावाच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरं आपण इथे घेतलेली आहे.